नमस्कार. उद्या आहे रविवार आणि उद्या आहे पापमोचनी एकादशी. ही एकादशी अत्यंत पुण्यकारक मानली जाते. उद्या तुम्हाला सकाळीच असा एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. सर्व विघ्न दूर होतील आणि इच्छापूर्ती देखील होणार आहे. तर असा हा दिवा सकाळी आणि संध्याकाळी कसा लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी व्रत पूजन केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपाप्राप्ती आपल्यावर होत असते. आपल्या जीवनातील सर्व संकटे देखील दूर होत असतात. वर्षातून एकूण 24 एकादशा येत असतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे वेगवेगळे असते. मार्च 2026 मध्ये देखील 2 महत्त्वाच्या एकादशा आलेल्या आहेत. त्यापैकी पहिली एकादशी म्हणजे पापमोचनी एकादशी आणि दुसरी एकादशी म्हणजे कामदा एकादशी. धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी व्रत करून पूजा केल्याने व्यक्तीच्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचा नाश होत असतो. त्यासोबतच जीवनामध्ये सुखशांती येते. पंचांगानुसार यावेळी पापमोचनी एकादशी ही 14 मार्च रोजी सकाळी 8:10 सुरू झालेली असून 15 मार्च रोजी सकाळी 9:16 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 15 मार्च रोजीच ही एकादशी साजरी केली जाणार आहे, म्हणजे याचे पालन करायचे आहे. उद्या तुम्हाला हा उपाय सकाळी कधी करायचा आहे, तर सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळी लवकरात लवकर करण्याचा जास्त प्रयत्न करा, कारण सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णूंचे ध्यान करायचे आहे. व्रताचा संकल्प करायचा आहे. विधिवत भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. जर दोन्ही नसेल तर तुम्ही विठ्ठलाची पूजा करू शकता किंवा बाळकृष्णाची पूजा केली तरीही चालेल. अभिषेक करत असताना विष्णू सहस्रनामाचे पठण केले तर उत्तमच आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करायचा आहे. त्यासोबतच पूजेच्या वेळी देवाला धूप, दीप, फुले, फळे अर्पण करायचे आहे. पिवळे फूल अर्पण करा. नैवेद्यामध्ये मिठाई अर्पण करा. तुळशीचे पाने अर्पण करावेत. एकादशीच्या दिवशी आणि रविवारी देखील तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीची पानेही तोडू नयेत. ते कुठे फुलं मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला तुळशीची पाने आवर्जून मिळतील, तर तिथून तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणि ते अर्पण करायचे आहे. तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपूर्ण असते. या दिवशी विष्णू मंत्र, विष्णू सहस्रनाम जप करणे देखील लाभदायक ठरत असते. दिवसभर हे व्रत करून संध्याकाळी विष्णूंची, भगवंताची आरती करायची आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला पूजा केल्यानंतर व्रताचे पारण केले जाते, म्हणजे व्रत सोडले जाते. मनोभावे एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धीचा आशीर्वाद देतात, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे हे व्रत प्रत्येकाने करावे. परंतु ज्यांना हे व्रत करणे शक्यच नाही झाले त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होत असतो, कारण दिव्याला सकारात्मकतेचे, ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी ज्या येत असतील त्या संपूर्णतः नष्ट होतील, कारण दिव्यामध्ये खूप सकारात्मकता असल्यामुळे कोणत्याही नकारात्मक गोष्टी दूर करण्याची क्षमता त्याच्यात असल्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक प्रकाश हा पडणारच आहे. तर तुम्हाला हा उपाय सकाळी करताना मी तुम्हाला वेळ सांगितलेलाच आहे, त्यावेळेत तुम्ही करायचा आहे. आणि संध्याकाळी करायच्या वेळेला तुम्हाला हा उपाय 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही करता येईल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. परंतु हा उपाय करण्यापूर्वी घर स्वच्छ असावे. हातपाय धुवून देवघरासमोर आसन टाकून बसून त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. संध्याकाळीही एकच नियम आहे जो सकाळी आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करण्यासाठी हा उपाय प्रभावी आहे. कारण आपल्याला कधीकधी अनेक कामांमध्ये आपल्याला अडचणी यायला सुरुवात होते. कधीकधी आपले काम होता होता राहते किंवा मग एखादी इच्छा आहे, खूप दिवसाची इच्छा असते, कितीही प्रयत्न करून ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. नोकरीमध्ये, उद्योग व्यवसायात देखील आपल्याला यश मिळत नसेल तर हा उपाय प्रभावी ठरणार आहे. केवळ पापमोचनी एकादशीची पूजा केल्याने सर्व दुःख आणि पापे ही नष्ट होतात. या दिवशी व्रत पाळल्याने, पापमोचनी एकादशीची कथा ऐकल्याने किंवा मी तुम्हाला आता जो उपाय सांगत आहे तो उपाय देखील केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडतील आणि कळत नकळत झालेल्या पापांतून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे.
भगवान विष्णूंच्या आशीर्वादासह एखाद्याला पुण्यफळ प्राप्त होणार आहे. हा एकमेव व्रत असा आहे जो मोक्ष मिळवून देऊ शकतो. म्हणून तुम्हाला आवर्जून या दिवशी महत्त्वाचा आणि साधा सोपा हा उपाय करायचा आहे. भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. दिवसभर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. हा उपाय तुम्हाला करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे मी तुम्हाला अजून एक अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी रुसणार नाही. माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करेल. कधीही पैशाची चणचण भासणार नाही. असा हा सोपा उपाय तुम्हाला आज करायचा आहे. तर या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला आसन टाकून देवघरासमोर बसायचे आहे. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, कोरा घ्यायचा आहे. त्यावर थोडीशी हळद टाकायची आहे. त्या कपड्यावर 2 लवंगा, 1 रुपयाचे एक नाणे ठेवायचे आहे आणि याची एक पोटली बांधून घ्यायची आहे. ही जी पोटली आहे तर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या घरामध्ये महादेवाचं जर एखादी मूर्ती असेल किंवा मग फोटो जर असेल महादेवाचा तर त्यांच्यासमोर ही पोटली ठेवायची आहे. जर नसेल तर तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन देखील ही पोटली वाहू शकता. मंदिरात जाताना सोबत फुले, हळद, कुंकू, अक्षता. ते गेल्यानंतर महादेवाला सर्वप्रथम हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ही पोटली तिथेच शिवपंडीसमोर अर्पण करायची आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला बोलायची आहे. तुमच्या घरामध्ये सतत पैशाची चणचण असेल, तुमच्या आयुष्यातील सर्व पैशासंबंधित समस्या दूर व्हाव्यात यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. असे केल्याने तुमच्या घरातील कोणतीही समस्या असो पैशासंबंधित ती पूर्णतः नष्ट होणार आहे. तर 24 तासाच्या आत तुम्हाला याचा चमत्कार झालेला जाणवेल. हा उपाय केल्याने इच्छापूर्ती देखील होणार आहे आणि घरामध्ये कधीही रोख रक्कम कमी पडणार नाही. तुमच्या मेहनतीला यश मिळणार आहे. त्यानंतर अजून एक उपाय सांगत आहे. मी तुम्हाला आत्ता जो उपाय सांगितलेला आहे तो उपाय तुम्हाला उद्या दिवसभरात कधीही करता येईल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत तुम्ही करू शकता. ही पोटली भगवान शंकराच्या चरणी अर्पण करून तुम्हाला घरी यायचे आहे. नक्कीच तुम्हाला काही ना काही अनुभव मिळेल. तुमचे पैशाचे मार्ग हे मोकळे होतील. तर ती पोटली तुम्हाला तिथेच अर्पण करायची आहे, घरी आणायची नाही आहे. त्यानंतर आपण सकाळी हा उपाय जो करणार आहोत तो बघायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. दिवा आहे तेजाचे सकारात्मकतेचे प्रतीक असल्यामुळे तो आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णतः नष्ट करत असतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर म्हशीचे टाकले तरी चालेल, परंतु शुद्ध तूप तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये पिवळ्या रंगाची चणा डाळ घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला थोडेसे हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि डिशमध्ये ठेवलेला असतानाच तो प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 काळी मिरी टाकायची आहेत. काळी मिरी ही दारिद्र्यनाशक असतात, त्यामुळे आवर्जून टाकायच्या आहेत. 2 अखंड फुलांच्या लवंगा त्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहेत. लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात. नकारात्मकता दूर करण्याचे काम या लवंगा करत असतात. यामुळे तुमच्या घरातील दरिद्रता, नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल आणि माता लक्ष्मीचे, भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता पुन्हा एकदा अर्पण करायचे आहेत. नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे बोलायची आहे. ज्या काही समस्या आहेत त्या बोलून सर्व दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. तुम्हाला तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. तुम्हाला शक्य झाले तर तुम्हाला 3 वेळेला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. 3 वेळेला शक्य नाहीच झाले तर 1 वेळेला करू शकता. 16 वेळेला विष्णू गायत्री मंत्र देखील म्हणायचा आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर संध्याकाळपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यावी आणि संध्याकाळी देखील तुम्हाला हाच सेम उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी तो दिवा लावल्यानंतर तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. संध्याकाळचा दिवा लावताना तुम्ही तिन्ही संजेच्या वेळेला लावला तो उत्तम ठरेल. दिवा जर विझला तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा तेल टाकून प्रज्वलित करू शकता. त्यानंतर हा दिवा तसाच राहू द्यायचा आहे. सकाळी लावलेला देखील आणि संध्याकाळचा देखील दोन्हीपैकी एका वेळेसही हा उपाय करू शकता आणि दोन्ही वेळेस केला तरीही चालेल. तर दिवसभर तसा राहू द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत व्हायचे आहे. त्यानंतर देवाची पूजा विधिवत करून घ्यायची आहे आणि ज्या दिव्यातील लवंगा, काळी मिरी आहेत त्या तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता आणि दिव्याच्या खाली जी तुम्ही चणा डाळ घेतलेली आहे ती तुम्ही गाईला खाऊ घातली तरीही चालेल. तर गाईला खाऊ घालत असताना त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. तर हा उपाय नक्की करा, अतिशय प्रभावी आहे. हा उपाय नक्की करा, अतिशय प्रभावी आहे. यामुळे तुमच्या घरात धनधान्य, संपत्ती कधीही कमी पडणार नाही. विष्णूचे, माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर नक्की हा उपाय करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.